नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 6 ते 7 फेब्रुवारी दरम्यान 2 घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम तसेच सोने चांदीचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी पोलीस ठाणे पाचपावली येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीचा शोध घेत अंशुल उर्फ अनुप देवाजी वाकडे वय 18 वर्ष याला अटक केली आहे. आरोपीकडनं एकूण 4,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत आणि त्यांच्या तपास पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. बरोबर. बार्शी नगर परिसरात घरफोडी झाली, मोटरसायकल चोरीचे गुन्हे घडले. त्या अनुषंगाने डीबी पथकाला सूचना दिल्या. पेट्रोलिंग दरम्यान एक जो सराईत गुन्हेगार आहे अंशुल उर्फ अनुप देवाजी वाकडे त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता नंदनवन, तहसील, पाचपावली आणि वाडी या 3 ठिकाणी मोटरसायकल आणि पाचपावलीचे एक मोटरसायकल तसेच घरफोडीच गेलेले जे सोन्याचे दागिने आणि कॅश हे जप्त करण्यात यश मिळालेले आहे. टोटल 4,80,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. आणखी एक आरोपी फरार आहे. 2 आरोपी विरुद्ध गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेले आहे तपासात. त्याच्यात PSI माझगावकर, दिलीप पवार, अंकुश राठोड, पखान, वासुदेव जयपूरकर, आशिष आणि अतुल फरतडे यांची कामगिरी आहे. बरोबर आहे. याच्या अगोदर त्याचे चोरीचे, घरफोडीचे, मारामारीचे गुन्हे आहेत. डाऊटवरून त्याला पकडल्यानंतर ते लगेच आम्ही त्याला ताब्यात घेऊन विचारपूस करून हे जवळपास 4,80,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. नशा करण्यासाठी तो जसं गुन्हा हे घरफोडी केलेली आहे त्याच वेळेला त्या कॅशमधून तो एका पोराला देऊन ते नशिले पदार्थ विकत घेण्यासाठी तो हे घरफोडी केलेली आहे. त्याच्यात जे वॉन्टेड आहे ते आम्ही त्याला अटक केल्यानंतर परत पुढे काही प्रगती होईल गुन्ह्यात.